स्पॅनिश टेल्गो कंपनीनं 10 डब्यांची रेल्वे तयार केली होती, जिची स्पीड होती 180 किलोमीटर पर आवर. भारतानं जेव्हा ही ट्रेन घेण्याचं ठरवलं तेव्हा चार्ज करण्यात आलं होतं तब्बल 250 कोटी रुपये, आपल्या चलनामध्ये सांगत आहे. आणि तंत्रज्ञानही कोणत्याही प्रकारचं देण्यात येणार नव्हतं. भारतासमोर मोठाच पेच होता. पण भारतीय रेल्वे मधल्याच एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं हा पेच सोडवला खरा. या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीला अवघी 2 वर्ष बाकी होते आणि त्यांना जेव्हा विचारण्यात आलं पोस्टिंग कुठे हवी आहे, तेव्हा चेन्नईच्या त्या कारखान्यात त्यांनी पोस्टिंग मागितली जिथे रेल्वेचे डब्बे मॅन्युफॅक्चर होत असत. आणि 2 वर्षांची अथक मेहनत करत भरपूर परिश्रम घेत या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ट्रेन बनवली सुद्धा. ही ट्रेन होती 18 डब्यांची, स्पीड होती 183 किलोमीटर पर आवर. पण अर्थात जेव्हा ती धावायला लागली तेव्हा मात्र तिची स्पीड कंट्रोल करून 160 किलोमीटर पर आवर अशी ठेवण्यात आली. कारण त्याचं असं होतं की आपले रेल्वेचे रूळ जे आहेत ती एवढी मोठी स्पीड सस्टेन करणारे नव्हते म्हणून. आणि आता ही 160 किलोमीटर पर आवर धावणारी वंदे भारत ट्रेन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच तर या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला, ज्यांचं नाव आहे सुधांशु मणी, त्यांना वंदे भारतचे जनक असं संबोधलं जातं. आणि आपल्याला माहित असेलच, या वंदे भारतलाच अगोदर ट्रेन 18 असंही म्हटलं जात होतं. सुधांशु मणी सारख्या भारतीय सुपुत्रांना सॅल्यूट.